हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीनिमित्त मी बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो। आज अनेक ठिकाणी पुण्यतिथीनिमित्त विविध लोकाभिमुख, समाजाभिमुख अशा प्रकारचे उपक्रम आयोजित शिवसेनेच्या माध्यमातून केले। अनेक ठिकाणी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर त्यांचं आयोजन झालं। त्याचबरोबर आताच मी मीरा भाईंदरमधून या ठिकाणी आलोय। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी बाळासाहेबांचं स्मारक आणि कलादालन, उत्तम असं कलादालन त्या ठिकाणी उभं केलंय आणि बाळासाहेबांचा जीवनपट जो आहे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय। खरं म्हणजे बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम त्या ठिकाणी प्रताप सरनाईक यांनी उभं केलंय। प्रत्यक्ष MPSC UPSCचे एक केंद्र उभं केलंय आणि त्याचबरोबर लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांसाठी ऊर्जा आणि प्रेरणा देणारं वेगवेगळ्या वेगवेगळे सेक्टर उभे केले आणि त्याचबरोबर बाळासाहेब प्रत्यक्ष भाषण करतानाचं एक होलोग्राम आणि प्रत्यक्ष बाळासाहेब बोलतायत, भाषण देतायत अशा प्रकारची अनुभूती तिथे येते। स्वतः बाळासाहेब पुन्हा आपल्यात अवतरलेत आणि बोलतायत आपल्याशी। अशा प्रकारचं मोठं कलादालन मीरा भाईंदरमध्ये उभं राहिले। अशा अनेक वास्तू बाळासाहेबांच्या नावाने, त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी त्यांची स्मृती कायम चिरंतर लोकांच्या मनामध्ये आहे आणि ते स्मारक आणि हा इथला बाळासाहेबांचा पुतळा, प्रतिमा येणाऱ्या पिढीला, शिवसैनिकांना प्रेरणा देणारा, ऊर्जा देणारा ठरेल। बाळासाहेब 17 नोव्हेंबरला आपल्यातून गेले असले तरी सुद्धा त्यांचे विचार आजही धगधगते ज्वलंत विचार, त्यांची शिकवण, त्यांनी दाखवलेली दिशा आजही आमच्या मनामध्ये आहे आणि त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम या ठिकाणी शिवसेना आमची करते आहे आणि 80% समाजकारण, 20% राजकारण हा जो काही मूलमंत्र त्यांनी दिलेला आहे त्याचं आचरण करण्याचं काम, पालन करण्याचं काम आम्ही करतोय आणि या महाराष्ट्राने देखील पाहिलंय। पूर परिस्थिती असेल, आपत्ती असेल, संकट असेल तर बाळासाहेब नेहमी सांगायचे, शिवसैनिक घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि तेच काम पुढे नेण्याचं काम शिवसैनिक करतायत याचा मला सार्थ अभिमान आहे। जिथं आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना, हे समीकरण जे आहे ते बाळासाहेबांनी घालून दिलेलं आहे। त्याचं पूर्ण पालन या ठिकाणी आमचे कार्यकर्ते कडवट शिवसैनिक करतायत आणि बाळासाहेबांचा एक कडवट मावळा म्हणून हा एकनाथ शिंदे या सर्व शिवसैनिकांचं नेतृत्व करतोय, त्याचा मला अभिमान। सर, बाळासाहेब ठाकरे खासकर एक भव्य स्मारक जो है बाळासाहेब ठाकरे का ये खड़ा हो रहा है, निर्माण कार्य शुरू है दादर के शिवाजी पार्क। वहाँ पर फिर से जो समिति है वहाँ पर उद्धव ठाकरे को ही फिर से नियुक्त किया सरकार ने। आज 17 नवंबर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी की पुण्यतिथि है। मैं विनम्र अभिवादन करता हूँ, उनको वंदन करता हूँ। आज बाळासाहेब हमारे में शारीरिक रूप से भले नहीं हो, लेकिन उनकी आत्मा, उनके विचार हमारे साथ है, उनकी धरोहर हमारे साथ है, उनका समाज कारण हमारे साथ है, उनके आचार विचार हमारे साथ है और उसी के आधार पर उन्होंने बताया हुआ मार्ग जो है उस पर हम आगे जा रहे हैं।
80% समाजकारण, 20% राजकारण, ये मूल मंत्र जो बाला साहब जी ने दिया है उसको आगे बढ़ाने का काम हम कर रहे हैं। इस राज्य में भी बाला साहब ठाकरे जी को अपेक्षित ये काम सरकार के माध्यम से भी हो रहा है, इसका भी मुझे अभी गर्व है, अभिमान है। और बाला साहब ठाकरे जी कहते थे कि शिव सैनिक हर संकट में लोगों को साथ देना चाहिए, मदद करनी चाहिए। तो उसी के मुताबिक जब पूर्व परिस्थिति हो, कोई भी संकट हो, कोई भी आपदा हो, शिव सैनिक पहले दौड़कर जाता है, उन लोगों को मदद करता है। ये महाराष्ट्र ने देखा है और ऐसे शिव सैनिकों का नेतृत्व मैं कर रहा हूँ, इसका मुझे अभिमान है और मुझे फक्र भी है। आज कई कार्यक्रम पुण्यतिथि के अवसर पर महाराष्ट्र में लोकाभिमुख लोगों के लिए कई उपक्रम का आयोजन किया है। कई ब्लड कैंप है, कई आरोग्य शिविर है, कई प्रकल्प का उद्घाटन है। आज मीरा भाईंदर में भी मंत्री प्रताप सरनाईक जी ने बाला साहब ठाकरे जी का स्मारक और कला दालन बनाया है। बहुत ही उत्तम और बहुत ही उत्कृष्ट कला दालन वहाँ बनाया है। MPSC UPSC का सेंटर बना है जो बाला साहब ठाकरे जी चाहते थे। और बाला साहब ठाकरे जी रूबरू बात करते हुए, भाषण करते हुए, शिव सैनिकों के साथ बात करते हुए वहाँ एक होलोग्राम के माध्यम से वहाँ एक जो सेक्शन है उसमें दिखाए गए बच्चों से लेकर सीनियर सिटीजन तक सभी लोगों को बाला साहब ठाकरे जी, उनका कार्य, उससे प्रेरणा और ऊर्जा जरूर मिलेगी, क्योंकि पूरा उनका जीवन पट जो है वह दिखाने की कोशिश की है। इसलिए ऐसे कई उपक्रम यहाँ शुरू है। अभी बाला साहब ठाकरे जी का स्मारक है, ये स्मारक सरकार बना रही है, MMRDA, वो भी बहुत ही सर्वोत्तम ऐसा स्मारक हो, ऐसी सरकार की मंशा है और उसमें कोई भी किसी भी चीज़ की कमी नहीं पड़ेगी।